बायको नवऱ्याला म्हणायची, "या ना जवळ." नवरा बोलायचा, "नाही, मी खूप थकलो आहे." नवरा रोज असंच बोलायचा. मग बायकोने शेजारच्या सोबतच. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सायंकाळी खेडेगावात लवकरच जेवण वगैरे करून झोपतात. आशा पण तिचा स्वयंपाक करून नवऱ्याला जेवायला बोलत होती. आशाचा नवरा शेतीकाम करायचा. तो जेवायला आला. दोघांनी सोबत जेवण केलं आणि लगेच आशाचा नवरा तिला म्हणाला, "लवकर अंथरूण टाकून दे मला. खूप झोप येत आहे." आशाने नवऱ्याला अंथरूण टाकून दिले आणि ती तिचं काम आवरायला गेली. काम वगैरे आवरून आशा पण झोपायला आली. तिचा नवरा वरती पलंगावर झोपला होता आणि तिचं अंथरूण खाली टाकलेलं होतं. खूप वेळपासून आशाचा डोळा लागेना. तिने नवऱ्याला आवाज दिला. आशा तिच्या नवऱ्याला आवाज देत होती, "अहो ऐका ना." तिने 2-3 वेळा आवाज दिला. तेव्हा तिच्या नवऱ्याला जाग आली. तो म्हणाला, "काय आहे, कशाला झोप मोडली माझी तू?" आशा म्हणाली, "मला झोप येत नाही, या ना जवळ." तिचा नवरा म्हणाला, "शांत झोप तू, मी खूप थकलेलो आहे." तिचा नवरा परत झोपला. आशाला झोपच लागेना. नंतर ती थोडं बाहेर जाऊन बसली होती. बाहेर गेल्यावर तिची नजर शेजारच्या शरदवर गेली. शरद पण अजून झोपलेला नव्हता. त्याच्या खोलीची खिडकी उघडी होती. तो पण आशाला बघू लागला. थोड्या वेळाने आशा परत घरामध्ये गेली. दुसऱ्या दिवशी पण आशाने नवऱ्याला रात्री आवाज दिला आणि जवळ या बोलली. तिचा नवरा रोज पण तिला असंच बोलायचा, "मी खूप थकलो आहे, मला परेशान नको करू." आशा परत जाऊन बाहेर बसायची आणि तिला शेजारचा शरद दिसायचा. शरद पण जणू तिची वाटच बघायचा असं वाटायचं. शरद पण विचारात पडायचा की रात्री आशा बाहेर का येत असेल. एकदा तर शरदने तिला विचारलं, तर आशा म्हणाली, "तुम्हाला समजलं नाही अजून मी रात्री का बाहेर येत असेल तर?" शरद एक दिवस तिच्या घराच्या दरवाजाजवळ उभा होता आणि त्याने रात्री सर्व ऐकलं. तेव्हा शरदला समजलं की आशा का बाहेर येते. तिला तर नवऱ्याकडून प्रेम भेटत नव्हतं. आता जेव्हा आशा बाहेर यायची तेव्हा शरद तिला खिडकीतमधून इशारा करायचा. काही दिवसानंतर आशा पण शरदकडे आकर्षित झाली. एका रात्री तर आशा धाडस करून शरदच्या खोलीमध्ये गेली आणि तिला जेव्हा शरदचा स्पर्श झाला तेव्हा तर तिला असं वाटलं की खूप दिवसानंतर असा स्पर्श तिला जाणवला होता. उन्हाळ्यात तापलेल्या जमिनीवर जेव्हा पहिला पाऊस पडतो तसा आनंद आशाला झाला होता. जेव्हा रात्री आशाचा नवरा झोपायचा तेव्हा आशा शेजारच्या शरदकडे जात होती. ती अगोदर निराश राहत होती. आता तर तिची निराशाच दूर झाली होती. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.